वर्धा जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण मार्गांपैकी एक असलेला पुलगाव व पुढे अमरावतीपर्यंत जाणाऱ्या राज्यमार्गाची अवस्था गंभीर झाली आहे. दहेगाव स्टेशन ते कवठा झोपडी दरम्यानच्या मार्गाला जागोजागी खड्डे पडले आहे. डांबराचा थर केव्हाचाच निघून गेला. परिणामी या मार्गावरून प्रवास करणे कठीण झाले आहे. वर्धा ते पुलगाव हा मार्ग वाहतुकीकरिता अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. याच मार्गावरून पुढे अमरावती, अकोला व त्या पलीकडील मोठ्या शहरांमध्ये जाता येते. पुलगाव हे भारतीय सैन्याकरिता महत्त्वाचे ठिकाण आहे. या शहरापर्यंत येणारा रस्ता हा नेहमी सुस्थितीत असणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु सर्रास या मार्गावर जागोजागी खड्डे पडले. पावसाळ्यात त्या खड्ड्यांमध्ये पाणी संकलित झाल्याने याकरिता पॅचेस लावण्याची योजना आली होती. काही भागात ठिगळ लावण्यात आले तर काही भागात लावल्या गेले नाही. दहेगाव स्टेशन चौकापासून पुलगावच्या दिशेने प्रवास करतेवेळी कोणत्याही स्थितीत दिसत नाही. या भागातील रस्त्यावर काही वर्षापूर्वी डांबराचा भर टाकण्यात आला होता. कमी दर्जाचे डांबर त्या कामाकरिता वापरण्यात आले. जड वाहतुकीमुळे डांबर मिलीत नंतरच्या पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे डांबर मिश्रित मिट्टी राहिली नाही. आज या मार्गावरून प्रवास करताना विदारक स्थिती निदर्शनास येते. काही वर्षापूर्वी टाकलेला डांबराचा भर येथे निघून गेल्याचे पाहता येते. या मार्गाची पुनर्निर्मिती करण्याची मागणी गेल्या 3 वर्षापासून सातत्याने सुरू आहे. बांधकाम विभागाने अद्याप याकडे लक्ष पुरविले नाही. खड्ड्यांमधून वाट शोधतेवेळी वेगात असलेली लहान 4 चाकी वाहने उसळतात, अनियंत्रित होऊन रस्त्याच्या खाली जातात. गेल्या काही दिवसात अशा घटना सातत्याने घडल्या व घडत आहेत. अनेक दुचाकी चालकांचे या मार्गावर अपघात झाले. यापैकी काहींना अपंगत्व आले तर काहींनी जग सोडले. आणखी किती अपघात झाल्यानंतर हा विभाग मार्गाच्या दुरुस्तीकडे लक्ष केंद्रित करेल का, असा प्रश्न या परिसरातील नागरिकांकडून उपस्थित होत आहे. अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा.